देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सध्या मोठी गर्दी पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर रखडलेली काही कामं मंजूर करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानी भेट घेणाऱ्यांची गर्दी झाली आहे। सकाळपासून कामं घेऊन येणाऱ्यांच्या लांबच्या लांब रांगा त्यांच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळत आहेत। दरम्यान उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, त्यामुळे आचारसंहिताही उद्यापासून लागू होईल आणि त्यामुळे आचारसंहितेमध्ये आपली कामं रखडू नयेत यासाठी कामं पूर्ण करून घेण्यासाठी अनेक जण मंत्रालयामध्ये पोहोचलेत। परिणामी मंत्रालयामध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। निवडणूक आयोगाची जी आहे ती पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं देशभरात आचारसंहिता लागणार आणि आपण मंत्रालय परिसराच्या बाहेर आहेत। आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयात देखील लगबग आहे, कारण उद्या आचारसंहिता लागल्यानंतर खऱ्या अर्थानं सरकारी जी कामं आहेत ती होणार नाहीत। आपल्यासोबत काही मंत्रालयात आलेल्या नागरिकांशी आपण बोलणार आहोत। उद्यापासून आचारसंहिता लागू शकते, उद्या पत्रकार परिषद झाल्यानंतर आचारसंहिता लागणार आहे। लगबग दिसते। तुम्ही नेमकं मंत्रालयात कोणती कामं घेऊन आलात, काय सांगा? उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। मंत्रालयामध्ये आम्ही या कामासाठी आलेलो। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत। आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून जे काय पत्रव्यवहार केलेला आहे ते प्रश्न अजून निकाली निघले। त्या निकाली निघण्यासाठी आचारसंहिता लागल्यानंतर ते प्रश्न तसेच पेंडिंग पडू शकतात। ते पेंडिंग पडू नये म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। नेमकं कोणतं काम घेऊन आलेलं आहात उद्यापासून? मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे। माझा आमच्यातले 25% अनुदानाची प्रस्तावित प्रलंबित आहेत, ते मार्गी लागतात का बघण्यासाठी मी अधिकाऱ्यांच्याकडे आलेलो आहे। जर आपण बघितलं असेल तर आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामं जी आहेत ती होणार नाहीत आणि त्याचमुळे ही मंत्रालय परिसराबाहेर जी आहे ती लगबग दिसते। या ठिकाणी जर मंत्रालय प्रवेश पास जिथे मिळतो त्या ठिकाणी देखील मोठी रांग लागण्यास पाहायला मिळते। आणि निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला आज चांगलंच फटकारलं। निवडणूक